टीईटीमधून जुन्या शिक्षकांना कायमस्वरूपी सूट, तामिळनाडूचा मोठा निर्णय. नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो. टीईटी संदर्भात देशभरातील शिक्षकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. तामिळनाडू विधानसभेने 23 ऑगस्ट 2010 पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना टीईटीमधून कायमस्वरूपी सूट देण्याची मागणी करणारा ठराव मंजूर केला आहे. पण नेमका हा निर्णय काय आहे? ही सूट कोणत्या शिक्षकांना मिळणार आहे आणि याचा महाराष्ट्रातील शिक्षकांवर काही परिणाम होऊ शकतो का? चला संपूर्ण माहिती समजून घेऊया. तामिळनाडू विधानसभेचा मोठा ठराव. 25 ऑगस्ट 2026 रोजी तामिळनाडू विधानसभेत टीईटी संदर्भात महत्त्वाचा ठराव मांडण्यात आला. या ठरावामध्ये 23 ऑगस्ट 2010 पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना टीईटीमधून पूर्ण आणि कायमस्वरूपी सूट देण्याची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या ठरावाला विधानसभेतील सर्व राजकीय पक्षांनी समर्थन दिले. तामिळनाडू सरकारचे म्हणणे आहे की अनेक शिक्षकांनी 15 ते 20 वर्षे किंवा त्याहून अधिक काळ सेवा बजावली आहे. अशा शिक्षकांना आता टीईटी परीक्षा देण्याची सक्ती केल्यामुळे त्यांच्या नोकरीच्या स्थैर्यावर परिणाम होऊ शकतो. पण हा निर्णय लगेच लागू झाला आहे का? इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. तामिळनाडू विधानसभेने सूट देणारा कायदा स्वतःहून लागू केलेला नाही. विधानसभेने केंद्र सरकारकडे ही मागणी केली आहे. यासाठी आरटीआय ॲक्ट 2009 मधील कलम 23 मध्ये आवश्यक बदल करावा आणि NCTE कडून स्पष्ट अधिसूचना आणि परिपत्रक जारी करावे अशी मागणी करण्यात आली आहे. म्हणजेच अंतिम कायदेशीर सूट मिळण्यासाठी केंद्र सरकारकडून पुढील कार्यवाही आवश्यक आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची पार्श्वभूमी. या संपूर्ण प्रकरणाच्या पार्श्वभूमीला सुप्रीम कोर्टाचा 1 सप्टेंबर 2025चा महत्त्वाचा टीईटी निर्णय आहे. तामिळनाडूने आता केंद्राकडे काय मागणी केली? तामिळनाडू विधानसभेची मागणी स्पष्ट आहे. 23 ऑगस्ट 2010 पूर्वी नियमानुसार आणि त्यावेळच्या पात्रतेनुसार नियुक्त झालेल्या शिक्षकांना टीईटीमधून कायमस्वरूपी सूट द्यावी. तसेच अशा शिक्षकांना पदोन्नतीसह सेवा लाभ मिळण्यास टीईटीमुळे अडथळा येऊ नये. तामिळनाडू सरकारने विशेषतः दीर्घकाळ सेवा बजावलेल्या आणि निवृत्तीच्या जवळ आलेल्या शिक्षकांचा मुद्दा उपस्थित केला आहे. महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी याचा काय अर्थ? आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न. तामिळनाडूचा हा ठराव पाहून महाराष्ट्रातील शिक्षकांमध्येही प्रश्न निर्माण होऊ शकतो की महाराष्ट्रातील 2010 पूर्वी नियुक्त शिक्षकांना देखील अशी सूट मिळू शकते का? याचे उत्तर सध्या असे आहे. तामिळनाडूचा ठराव महाराष्ट्राला आपोआप लागू होत नाही, कारण हा ठराव केंद्र सरकारकडे केलेली मागणी आहे. अशाच प्रकारचा ठराव सर्व राज्यांनी करून केंद्र सरकारकडे पाठवणे आवश्यक आहे. महाराष्ट्र सरकारनेही असा ठराव करून केंद्र सरकारकडे पाठवणे गरजेचे आहे. जर केंद्र सरकारने आरटीई कायद्यात आवश्यक बदल केले आणि त्यानुसार NCTE आणि संबंधित प्राधिकरणाने स्पष्ट नियम जारी केले तर त्याचा परिणाम देशभरातील संबंधित शिक्षकावर होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. म्हणून महाराष्ट्रातील शिक्षकांनी या प्रकरणाकडे अत्यंत बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा. तामिळनाडू विधानसभेने सुमारे 3,28,701 सरकारी शाळा शिक्षकांच्या टीईटी आणि पदोन्नती संबंधित प्रश्नांचा उल्लेख केला आहे. त्यामुळे हा विषय केवळ टीईटी परीक्षा देण्यापुरता मर्यादित नसून शिक्षकांच्या नोकरीची सुरक्षितता, पदोन्नती, सेवा लाभाशी जोडलेला आहे. शिक्षकांनी काय लक्षात ठेवावे? पहिली गोष्ट, तामिळनाडू विधानसभेचा ठराव म्हणजे अंतिम कायदेशीर सूट नाही. दुसरी गोष्ट, केंद्र सरकारकडून पुढील निर्णय आणि आरटीई कायद्यातील संभाव्य बदल महत्त्वाचे ठरणार आहेत. तिसरी गोष्ट, NCTE किंवा केंद्र सरकारकडून अधिकृत अधिसूचना जारी झाल्याशिवाय कोणत्याही सोशल मीडिया मेसेजवर विश्वास ठेवू नका. आणि चौथी सर्वात महत्त्वाची गोष्ट, महाराष्ट्रातील शिक्षकांनी या घडामोडीवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. सरकारकडे अशा ठरावाची मागणी करणे गरजेचे आहे. भविष्यात केंद्राच्या निर्णयाचा देशातील इतर राज्यांवरही परिणाम होऊ शकतो. तर शिक्षक बंधू भगिनींनो, तामिळनाडू विधानसभेने जुन्या शिक्षकांसाठी टीईटीमधून कायमस्वरूपी सूट देण्याची मागणी करून एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आता सर्वांचे लक्ष केंद्र सरकारच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे. केंद्र सरकारची ही मागणी मान्य करणार का? आरटीआय ॲक्टमध्ये बदल करणार का? आणि महाराष्ट्रातील 2010 पूर्वी नियुक्त शिक्षकांनाही याचा फायदा मिळणार का? याबाबत पुढील अधिकृत माहिती समोर येताच आपण ती सविस्तरपणे पाहणार आहोत. हा व्हिडिओ महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांपर्यंत नक्की पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच शैक्षणिक व शिक्षकांच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी आमच्यासोबत जोडलेले राहा. धन्यवाद.